अरे आवडा लवकर. आणि हा सोम्या सोम्या कुठं गेला? सोम्या काय करतोय तिकडे? दाजी कामच करतोय. अरे आवड लवकर आतो आत. आता वरात यायची वेळ झाली आहे. दाजी मला एक सांगा, तुम्ही एवढं उत्साहाने काम करताय, नेमकं लग्न मुलाचं आहे का मुलीचं आहे? अरे तुला नाही समजणार ते, माझ्या लाडक्या मुलीचं लग्न आहे रे आज. नालायक, बाकीचं काम का माझा सासरा करेन? दाजी माझ्या बापचं नाव नाही घ्यायचं. माझा बाप माझ्यापेक्षाही काम चुकार आहे. श्याम मारी काय खाल्लं होतं काय माहित मा सासून. मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, बहारों फूल बरसा मेरा महबूब. प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरम, अज्ञान त्वहरो निबुद्धिमती दे, आराग्यमो. थांबा 2 मिनिटं. काय झालं? काय झालं? काय होणार? वधू पक्ष असल्याच्या शेवटचा पुरावा देऊन टाकला यांनी. म्हणजे काय? म्हणजे लग्नाच्या अगोदर 2 लाख हुंडा ठरला आणि आता ते म्हणतात लग्नाच्या अगोदर 1 लाख दिला आणि आता म्हटले होते की लग्नाच्या दिवशी लग्ना अगोदर तुम्हाला 1 लाख देतो आणि आता म्हणतो आमच्याकडे पैसेच नाही. पैसे जर देत नसाल तर लग्नही होणार नाही. अहो राव असं नको करावं, लोक काय म्हणतील. वा रे वा, लोक काय म्हणतील याचा विचार करता आणि तुमच्या मुलीचा आनंदाचा विचार करत नाही. अहो आतापर्यंत जे पैसे जमा केले होते ते मुलीच्या उच्च शिक्षणासाठी लागले. आता माझ्याकडे काहीच शिल्लक नाही. मी तुम्हाला 8 दिवसात पैसे देतो असा मी तुम्हाला शब्द देतो. मला तुमचा शब्द नको, मला पैसे हवेत. अहो मी काही करून तुम्हाला तुमचे पैसे 8 दिवसात देतो. आपण माहीत करून घेऊ जे असतील ते आता करून घ्या व्यवस्थित. बरं ठीक आहे. चला ठीक आहे, तुम्ही म्हणतात 8 दिवसात पैसे द्याल तर ठीक आहे हो, पण माझी एक अट आहे. अट? कसली अट? तुम्ही 8 दिवसात तर पैसे कुठूनही काही करून तर द्याल हो, पण तुम्हाला तुमच्या जावयासाठी 1 मोटरबाईक अंधन म्हणून हवी आहे, तरच तुमच्या मुलीला सासरी घेऊन जाऊ, अन्यथा नाही. अहो आधीच जमा केलेला सर्व पैसा मी माझ्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी लावून दिले. आधीच मी तुम्हाला 1 लाख रुपये दिलेले आहे आणि 1 लाख रुपये मला द्यायचे आहे. आता तुम्हीच सांगा, मुलीचं लग्न झालं, ती उच्च शिक्षित आहे आणि ते तुमच्याकडे येईल तेव्हा ती पगार कमवेल, तो पैसा तुमच्या घरी नाही येणार का? बेटा बाजूला हो. मला तुमच्या मुली इतकाच माझा मुलगा उच्च शिक्षित आहे, त्याच्या शिक्षणावरही भरपूर खर्च झालाय. आता तो पैसा मला मिळायला नको. अहो असं नका करू. नाही नाही. ए बापाचा बेटा बाजूला हो आता. काय काय समजतात का तुम्ही स्त्रीला? तुझ्या पायाची जुटी समजतात का? अरे जन्मानंतर 6 महिने जिच्या दुधावर तुम्ही जगता ती एक स्त्री होती. तुम्ही समजतात काय स्त्रीला? अहो जिजाऊ आणि पुतळीबाई सारख्या स्त्रियांनी घडवलं तेव्हा शिवाजी महाराज आणि गांधीजींसारखे व्यक्तिमत्व आपल्या समोर उभे आहेत. क्रांतिकारांच्या खांद्याला खांदा लावून पाठीला बाळाला बांधून मेहरी जाशी नाही तुम्हीचा नारा देणारी एक स्त्री होती. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ही स्त्रिया होत्या आणि आहेतच. तुम्ही तुमच्या मुलीला हुंडा द्याल, तुमच्या मुलाला शिकवाल आणि तो पैसा दुसऱ्यांकडून उकल. हा कुठला नियम? वाटेल तेवढा जबडा फाडायचा आणि पैसे मागायचे आणि पैसे संपले की त्याच सुनेला छळ करून तिला जाळून टाकायचं. याशिवाय करणार तरी काय तुम्ही? सांगा ना, याशिवाय करणार काय तुम्ही? लग्नानंतर 4 लोकांमध्ये माझी सून लक्ष्मी म्हणायचं फक्त आणि त्याच लक्ष्मीच्या तोंडात बोळा घालून तिला शिराचा सांगडा होईपर्यंत मारायचं. मग कुठं गेली तेव्हा तुमची लक्ष्मी? सांगा ना, कुठे गेली तेव्हा तुमची लक्ष्मी? आणि हा पुरुषार्थ तुम्ही जो दाखवतात ना, जर देवाने निसर्गात स्त्रीला जन्माला घातली नसेल तर तुमचा पुरुषार्थपणा काय कामाचा? सांगा काय कामाचा तुमचा
पुरुषार्थपणा. बाबा तुम्ही दुःखी होऊ नका बाबा. मला या पुरसटलेल्या कल्पनांनी आणि ग्रासलेल्या समाज घटकांबरोबर अशा समाज कंटकांबरोबर मला संसार करायचा नाही बाबा. मला संसार करायचा नाही. बेटा मी दुःखी नाही, मी आज आनंदी आहे. मला तुझा सार्थ अभिमान वाटतो की तुझ्यासारख्या मुलीचा मी वडील आहे. अरे जो मुलगा करू शकत नाही हुंड्याच्या विरोधात, ते तू आज मुलगी असून करून दाखवलेला आहे. आणि आज मला आश्चर्य होत आहे. हीच का ती नारी, हीच का ती नारी. माईकचाच प्रॉब्लेम आहे. हीच का ती नारी, जात करताना बळी पडणारी, चूल आणि मूल सांभाळणारी, बदलत्या समाजाबरोबर बदलणारी आणि आज कुप्रथांना विरोध करणारी, हीच का ती नारी.